गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सालावादप्रमाणे किल्लेदुर्गाडी नवरात्रोत्सव समिती आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो। कल्याण पश्चिममधील मानाचा ऐतिहासिक दुर्गाडी चैत्र नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। याच पार्श्वभूमीवर दुर्गाडी उत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी गडकिल्ल्यावर सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व संबंधितांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचना दिल्या। तसेच उत्सव काळात किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात शिवसेना पदाधिकारी, सेवेकरी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडव्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होणार असून 26 मार्च रामनवमीपर्यंत हा उत्सव पार पडणार आहे। तर बुधवारी 25 मार्च रोजी सकाळी नवचंडी यज्ञ पूर्णाहुती आणि सायंकाळी महाप्रसाद भंडारा तसेच गुरुवार 26 मार्च रोजी श्री रामप्रभूंना पुरुष सूक्त, अभिषेक व श्री रामजन्म उत्सव महाआरतीचं आयोजन केलं असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली आहे। या प्रसंगी शिवसेना भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, नगरसेवक रुपेश सक्काळ, रोहन कोट, माजी नगरसेवक विजय काटकर, बाजारपेठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गौड, क प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, महिला विभाग संघटक अक्षया दळवी, विभाग प्रमुख मनोहर व्यवहारे, शाखा प्रमुख प्रतीक चौधरी, चेतन म्हामुणकर, प्रभात मिश्रा, प्रतीक चौधरी, उपशाखा प्रमुख प्रमोद म्हात्रे, बबन झरेकर, परिवहन संघटनेचे शरद जाधव, गुलाब पाटील, युवासेना उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, उपशाखा प्रमुख राजन चौगुले, सेवेकरी आदी उपस्थित होते। परवापासून खऱ्या अर्थाने चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याच दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे। हा योगायोग आहे। गुढीपाडवा ते 26 मार्चपर्यंत हा उत्सव मोठ्या याच्यात सगळ्या हिंदू बांधवांसाठी देवीच्या मंदिरात सुरू राहणार आहे आणि अतिशय जल्लोषामध्ये चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी एक पाहणी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलं गेलं होतं की कारण शेवटी एक कार्यक्रमाच्या पूर्वीची जी तयारी असते ती पाहण्यासाठी या ठिकाणी आज शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी पाहणी करून काही अडीअडचणी असतील तर उद्या एक दिवस मिळतोय त्या अनुषंगाने आम्ही सगळंच हा किल्ल्याचा परिसर स्वच्छ करून सुंदर करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा उत्सव चांगल्या पद्धतीने कसा साजरा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। खरं तर चैत्र नवरात्र उत्सवामध्ये 7 दिवस हा देवीचा उत्सव असतो। इथे हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी 25 तारखेला मोठा महाभंडारा असतो, महाप्रसाद असतो। त्यासाठी दुर्गा भक्तांना या ठिकाणी पूर्णपणे भंडाऱ्याची व्यवस्था असते। ही किल्ले दुर्गाडीच्या मार्फत असते आणि ती केली जाते दरवर्षाप्रमाणे आणि दररोज दर्शन हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तगण येत असतात आणि त्या अनुषंगाने ही तयारी आपली चैत्र नवरात्र उत्सवाची झालेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।